Morning students, how are you all? Yes, I know you are all very fine and having a great time. Okay, so let us continue with our next and new chapter. What is that? Yes, that is the measurements. मेजरमेंट्स हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो तुमचा CETला पण आहे, नीटला पण आहे, JEEला पण आहे अँड ऑल वेर एवर यू गो अँड वेर एवर यू आर मेजरमेंट्स विल ऑलवेज बी देयर विथ यू, है ना. विदाउट मेजरमेंट्स है ना कुछ चीज़ें को जानना बहुत डिफिकल्ट होता है ना. कैसे की काही पण गोष्टी मेजर करायचं असेल तर तुम्हाला काय मेजरमेंट वस्तू लागणारच आहे ना. मेजरमेंटला काय 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 मेजर करायचं झालं, तुम्हाला काय ओळखायचं झालं. व्हॉट इज फिजिक्स? फर्स्ट ऑफ ऑल फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्समध्ये तुम्हाला विदाउट मेजरमेंट तुम्ही काय करताच येणार नाही, है ना. फिजिक्स म्हणजे काय? इट इज अ स्टडी ऑफ फिजिकल फेनॉमेना. फिजिक्स स्टडी ऑफ फिजिकल फेनॉमेना, है ना. आता फिजिकल फेनॉमेना काय असतात आजूबाजूला? रेनिंग, रेनफॉल, ओके, मोशन ऑफ स्टार्स, मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड यर, है ना. यू आर वॉचिंग मी थ्रू द इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, सो इलेक्ट्रॉनिक्स, है ना. ओके, द बिल्डिंग कंस्ट्रक्शन, लॉज ऑफ मेकॅनिक्स, पार्टिकल फिजिक्स, मॉडर्न फिजिक्स, ॲटॉमिक लेवल, सब ॲटॉमिक लेवल, सगळीकडे तुम्हाला काय लागणार आहे ऑन इन दिस एंटायर चॅप्टर ऑफ दिस एंटायर 2 years यू विल हॅव टू मेजर द थिंग्स. यू विल हॅव टू मेजर द थिंग्स. आणि मेजर करायला काय लागणार आहे? यू नीड टू अंडरस्टँड द बेसिक्स ऑफ मेजरमेंट्स, है ना. मेजरमेंट्सचे जे बेसिक्स आहेत जे आपण लिहिले आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. येस, ओके. तर मग काय असतं मेजरमेंट्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट? येस, यू नीड टू अंडरस्टँड फिजिकल क्वांटिटीज. यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट? फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज असतात, है ना. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? की ज्या गोष्टी तुम्ही मेजर करू शकतात. फिजिकल, व्हॉट इज दॅट? फिजिकल फेनॉमेना ना. सगळे फिजिकल फेनॉमेना आहे आजूबाजूला जे काय दिसतंय तुम्हाला ते फिजिकल फेनॉमेना आहेत. पण त्या जर मेजर करू येऊ शकतात तर त्याला पण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. कारण की क्वांटिटीज ओनली कॅन बी मेजर ना. हाईट ही क्वांटिटी मी मेजर करू शकतो, पण हॅपीनेस नो ना. हाईट आय कॅन मेजर, ऑलवेज वी कॅन मेजर हाईट. झाडाची हाईट, त्या माणसाची हाईट, त्या वस्तूची हाईट, त्या ऑब्जेक्टची ब्रेड वेथ हाईट सगळं मेजर करता येतं. पण हॅपीनेस, कॅन यू मेजर हॅपीनेस? नो, कॅनॉट मेजर हॅपीनेस. इट्स अवर नेचर, इट्स नॅचरल क्वांटिटी दॅट कॅनॉट बी मेजर. त्यामुळे ते फिजिकल क्वांटिटीजमध्ये येत नाही, है ना. व्हॉट कॅन कम इन फिजिकल क्वांटिटी? दॅट कॅन बी विच कॅन बी मेजर, है ना. जे मेजर करू शकतो त्यालाच आपण हाईट म्हणतो स्टुडंट्स. किंवा व्हॉट यू कॅन कॉल इट एज फिजिकल क्वांटिटीज. व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? दॅट यू कॅन मेजर, है ना. द लेंथ, द ब्रेडथ, है ना. मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी मला बाजारातून राईस हवं आहे, तर तुम्ही काय करणार आहे? मला 1 राईस हवं आहे, 2 राईस हवं आहे, 3 राईस हवं आहे असं म्हणून चालेल का? येस, इज इट द आयडिया गेटिंग कम्प्लीट इफ आय से दॅट आय वॉन्ट 1 राईस और 2 राईस? नो ना. इफ आय वॉन्ट टू गेट अन आयडिया कम्प्लीटेड फिजिकल क्वांटिटी, है ना. मला बाजारातून काय हवं आहे? मला बाजारातून आय वॉन्ट फ्रॉम द मार्केट टू बाय राईस. मला मार्केटमध्ये काय हवं आहे? जर तांदूळ हवा असेल तर मला काय करायला लागणार आहे? आय विल हॅव टू स्पेसिफाय की मला 1 किलो तांदूळ हवा आहे, मला 5 ग्राम सोनं हवं आहे, है ना. आय नीड टू स्पेसिफाय बोथ द थिंग्स. मला फिजिकल क्वांटिटीशी असोसिएटेड काय असतं? एनी फिजिकल क्वांटिटी इज असोसिएटेड विथ व्हॉट? 2 थिंग्स, नंबर अँड युनिट, है ना. तरच ती फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिफाईंड आहे. तरच ती फिजिकल क्वांटिटी काय कम्प्लिटली डिफिकल्ट आहे. 5 ग्राम्स गोल्ड, 5 ग्राम्स गोल्ड. अजून काय? 1 kg राईस. कॅन आय से 50 न्यूटन happiness? Can you say like this? He has 50 newtons of happiness. Oh, the person is smiling more. So he is having 100 newtons of happiness. Can you say like this? तुम्हाला वाटतं की तो जास्त हसतो म्हणजे तो जास्त खुश आहे. बट यू कॅनॉट मेजर दिस क्वांटिटी. हे मेजर करता येत नाही. सो दीज आर नॉट फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज आर ओनली दोज विच यू कॅन बी एबल टू मेजर. फिजिकल क्वांटिटीज 5 grams ऑफ गोल्ड, 1 kg ऑफ राईस, है ना. ओके, सो यू आर सॅटिस्फाईड. हां, तुम्हाला काय फिजिकल फेनॉमेना गोष्टी कळल्या. हां, गोल्ड असतं, हे मेजर करू शकतो. ओके, यू गॉट हॅपी. बट अगेन देर इज प्रॉब्लेम, है ना. तुम्हाला कळले फिजिकल क्वांटिटी काय आहे, पण युनिट्स पण कळल्या तुम्हाला. हां, की हे युनिट्स का गरजेचं आहे, है ना. युनिट्स पण गरजेचं आहे. वाय युनिट्स आर इम्पॉर्टंट? बिकॉज इफ आय से यू गिव मी 1 kg राईस, हां, अँड इफ आय गिव यू 1 gram of rice, so what you will say? Is it okay? See, in both the situations I have given you 1
one price I have given you, so you should be happy because both the people I have given one unit of rice only. But no, here the unit is 1. But what about the unit system? Here the unit system is kg and here it is gram. So unit is also very important. Unit is also very important. 1 kg of rice is different from 1 gram of rice. है कि नहीं? 1 kg of rice is different from 1 gram of rice. So what is important? Along with a number you need units. Units. मग आता काय होईल की तुम्ही let us take you are in India, so you are using kg. But if you go in इंग्लंडमध्ये गेलात तुम्ही, इंग्लंडमध्ये गेल्यावर तुम्हाला काय होणार आहे? तुम्ही kg नाही वापरणार, तुम्ही काय वापरणार? पाऊंड वापरणार ना. पाउंड्स वापरतात इंग्लंडमध्ये. तर इफ यू आस्क फॉर 1 kg देअर अँड द शॉपकीपर गिव्स यू 1 pound of rice, so will you be happy? No, because in India for 1 kg you will get lot of amount of rice. But if you go in England and you call them give me 1 unit of rice, they will give 1 pound of rice. कारण की त्यांच्याकडे 1 unit म्हणजे काय असतं? पाऊंड असतं, है ना. सो व्हॉट डू यू रिक्वायर हिअर? यू नीड टू सेट अप अ कॉमन युनिट. तुम्हाला काय करायला लागतं? एक कॉमन युनिट करायला लागतं. ठीक आहे. मग फिजिकल गोष्टी जे फिजिकल क्वांटिटीज आहेत ते समजण्यासाठी आपण त्यांना युनिट्सच्या रूपाने ओळखतो. कशाच्या रूपाने ओळखतो? युनिट्सच्या रूपाने ओळखतो. आणि त्यांचं मेजरमेंट करायला आपण त्याला नंबर असोसिएट करतो. काय करतो? नंबर असोसिएट करतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये परत पुढे व्हेरिएशन्स आहेत, NU वगैरे. सो लाईक 1 kg इक्वल्स टू 1000 ग्राम्स, है ना. 1 kg इक्वल्स टू 1000 ग्राम्स आहेत ना. तर इथे काय होतं? हे आहे N1 U1 equals to N2 U2 फॉर्म मध्ये. दिस इज इन विच फॉर्म? N1 U1 दिस इज इक्वल्स टू N2 into U2. हे एका फिजिकल क्वांटिटीची ऑलवेज दिस इक्वेशन इज ऑलवेज फॉलोड इन एव्हरी फिजिकल क्वांटिटीज. इफ यू आर राइटिंग इट्स मेजरमेंट देन दिस इज ऑलवेज फॉलोड फॉर डिफरंट युनिट सिस्टम्स. ठीक आहे. इन एव्हरी युनिट सिस्टम सी फिजिकल क्वांटिटी तर तीच आहे ना. 1 kg ऑफ राईस तुम्ही इंडियामध्ये असाल किंवा इंग्लंडमध्ये असाल तर 1 kg ऑफ राईस will be same. You can also rate equals to 2 pounds. 2 pounds पण असणार आहे ना. 2.2 pounds something, 1.89 pounds, है ना. The quantity is same, but you can be measured by different units. Different units असतात. ठीक आहे. मग त्यांचा कन्वर्जन रेशियो काय असतं? What is the constant for conversion? That is also important. So that is also how you can find the answer. ते पण तुम्हाला कन्वर्जन करून कुठल्या सिस्टममध्ये, है ना, इंग्लिश सिस्टममध्ये काय किती म्हणायला लागेल त्याच अमाऊंट ऑफ राईसला. ओके. सम जॅपनीज पीपल और सम एलियन पीपल यूज अनदर युनिट सिस्टम. एलियन लोक आहेत ते अनदर सिस्टम यूज करतील. तर मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय कन्वर्जन रेशिओ पाहिजे. काय पाहिजे? कन्वर्जन रेशिओ. जसं इथे 1:1000 आहे. तर फॉर एव्हरी सिस्टम यू नीड टू सी. आपण हे सगळं डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके. जस्ट गिव्हिंग यू एन आयडिया दॅट व्हॉट वी विल हॅव टू सी आणि का गरजेचं आहे ते. ठीक आहे. कळलं का गरजेचं आहे? युनिट सिस्टम कळणं. ठीक आहे. युनिट्स कळलं. सिस्टम जसं की आपण शिकलो इंग्लिश सिस्टमला आपण FPS सिस्टम म्हणतो, फूट पाऊंड सिस्टम. ओके. ग्लोबली ॲक्सेप्टेड सिस्टम कुठली आहे? सिस्टम इंटरनॅशनल, SI सिस्टम म्हणतो त्याला. जे आपण मीटर kg आपण वापरतो ते सिस्टम. दॅट वी आर गोइंग टू स्टडी. डायमेन्शन्स, है ना. डायमेन्शन्स. आता सिस्टममध्ये अजून काय असतात? टाईप्स पण असतात, है ना. सिस्टममध्ये काय असतात? टाईप्स असतात. यू हॅव फिजिकल क्वांटिटीज ॲज वेल ॲज फिजिकल क्वांटिटीजमध्ये फंडामेंटल क्वांटिटीज असतात आणि डिराइव्ड क्वांटिटीज असतात. फंडामेंटल क्वांटिटीज मीन्स दोज क्वांटिटीज विच आर इंडिपेंडेंट. फंडामेंटल म्हणजे काय? फंडामेंटल शब्दाचा अर्थ काय? दिज आर व्हेरी मेन, व्हेरी इम्पॉर्टंट, है ना. तर अगेन यू विल सी इन युनिट्स जे आपण सिस्टम्स बघितलं, इंग्लिश सिस्टम, दॅट इज फूट पाऊंड सिस्टम, SI सिस्टम, तसे टाईप्स ऑफ युनिट्स पण असतात. दोज आर फंडामेंटल युनिट्स आणि किंवा फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स म्हणून असतात. ओके. फंडामेंटल मीन्स वॉट? दे आर इंडिपेंडंट, दे आर नॉट डिपेंडंट ऑन एनिथिंग. ठीक आहे. 2007 आपण डिस्कस करूया पुढे डिटेल्समध्ये. आता डायमेन्शन्स म्हणजेच काय की हे जे कुठलीही क्वांटिटी असेल ना, स्पीड, है ना. आता मी तुम्हाला सांगितलं स्टुडंट, जर मला मास हवा आहे, मास, तर मासला मी मेजर करू शकतो, है ना. मास, लेंथ, टाइम ह्या ज्या गोष्टी मी मेजर करू शकतो आणि ज्या कोणावर डिपेंडंट नाही आहेत त्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज बोलतो. पण स्टुडंट मी तुम्हाला सांगितलं स्पीड सांगा, एका वस्तूची काय सांगा? स्पीड. स्पीडला तुम्ही कसं बोलणार आहे? स्पीड इज नथिंग बट व्हॉट? डिस्टन्स कवर्ड, है ना. डिस्टन्स कवर्ड अपॉन व्हॉट? टाइम टेकन. डिस्टन्स कवर्ड अपॉन टाइम टेकन, है की नाही. तर स्पीडला मला कुठल्या 2 गोष्टी लागतात? मला डिस्टन्स पण लागणार आहे आणि टाइम पण लागणार आहे. तर स्पीड इज डिपेंडंट अपॉन डिस्टन्स as well as it is dependent on time. So speed is not fundamental.
डिस्टन्स मेजर करायला तुम्हाला काय लागतं? इफ आय आस्क यू व्हॉट अबाउट डिस्टन्स, है ना, डिस्टन्स मेजर करायला मला काय लागणार आहे? डिस्टन्स मेजर करायला मला काय लागणार आहे? फक्त एक स्केल लागणार आहे, अँड दॅट इज इनफ. टाइम मेजर करायला मला फक्त घड्याळ लागणार, दॅट इज इनफ, है ना. सिस्टम्समध्ये आपण काय काय बघितलंय? फूट पाऊंड सिस्टम असतो, SI सिस्टम असतं आणि CGS सिस्टम असतं. ठीक आहे. ओके, इन इंग्लंड वी यूज दिस, इंटरनॅशनली वी यूज SI सिस्टम आणि CGS कधी कधी वापरतात. टाइप्स काय आहेत? टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज किंवा टाइप्स ऑफ युनिट आहेत. एक असतात फंडामेंटल. फंडामेंटल मीन्स दोज विच आर कम्प्लिटली इंडिपेंडेंट, जसं की मास, लेंथ, टाइम, करंट, ओके, मोल दॅट इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स, टेम्परेचर आणि लुमिनस इंटेन्सिटी. ह्या जगात 7च क्वांटिटीज आहेत ज्या कोणावर डिपेंडंट नाही आहेत. ठीक आहे. ह्या जगात 7च या क्वांटिटी आहेत ज्या कोणावर डिपेंडंट नाही आहेत. ठीक आहे. बाकी सगळ्या क्वांटिटीज काय डिपेंडंट आहेत, जसं की स्पीड, व्हॉल्यूम, डेन्सिटी, है ना, डेन्सिटी. अजून काय काय क्वांटिटीज आहेत ज्या आपल्या, जसं की तुम्हाला सांगितलं मी, इफ आय आस्क यू फ्यू मोर क्वांटिटीज लाईक व्हॉल्यूम सांगितलं, किंवा अजून काय सांगितलं पण, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सांगितलं. सगळ्या गोष्टी ॲक्सेलरेशन काय आहे, इट इज डिपेंडंट, है ना. तर या गोष्टी सगळ्या डिपेंडंट असतात. त्याला आपण काय म्हणतो? डिराइव्ड क्वांटिटीज म्हणतो. काय म्हणतो? वी कॉल इट व्हॉट? डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, डिराइव्ड क्वांटिटीज. ह्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करूया. यांचे युनिट्स सगळ्यात लक्षात ठेवा. सिग्निफिकंट फिगर्स, सिग्निफिकंट फिगर्स. आता मी सांगितलं माझी हाईट 157 सेंटीमीटर्स आहे, 157 सेंटीमीटर्स आहे. पण अजून एकदा मेजर केलं तर ती आली 157.7 सेंटीमीटर्स. अजून थोडं स्ट्रॉंगर डिव्हाइसने मेजर केली तर 157.777. तर मी काय कशावर रिलाय करीन जास्त? ह्याच्यावर रिलाय करीन ना. का? कारण की ते जास्त सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. ठीक आहे. तर सिग्निफिकंट डिजिट्सचा उपयोग काय? की एखादी वस्तू जास्त ॲप्रॉक्सिमेशनने आणि जास्त ॲक्युरसीने ती ओळखता येते, है ना. येस, विथ मोस्ट प्रिसिजन ती वस्तू ओळखता येते, है ना. सो सिग्निफिकंट डिजिट्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्याला राऊंडिंग ऑफ करण्याचे काय टेक्निक्स आहेत, काय रूल्स आहेत, कसंही राऊंडिंग ऑफ करून नाही चालत. ओके. सो येस, मग ह्या गोष्टी मला ओळखतात. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, आहे ना. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतील, जसं मास ऑफ सन, रेडियस ऑफ अर्थ, है ना. त्याला पूर्ण लिहित बसायची गरज नसते ना. यू हॅव टू गेट अ आयडिया शॉर्टमध्ये. त्याला आपण काय लिहितो? 6 × 10⁻²4 हे झालं मास ऑफ अर्थ, है ना. म्हणजे काय 24 zeros आहेत. व्हॉट इज दिस? असोसिएटिंग सर्टन पॉवर टू अ बेस 10. ह्याला आपण 24 इज द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ह्याला आपण असं असोसिएट करून त्यांना आपण एक्सप्लेन करतो. सो दिस इज नथिंग बट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ठीक आहे. हां, आता मेजरमेंट्स केले तुम्ही. मेजरमेंट्स केल्यावर तुम्हाला मेजरमेंट्समध्ये एक्झॅक्ट मेजरमेंट येऊ शकतात का? नाही. तर काही एरर येऊ शकतात. मग त्या एररचे टाईप्स काय आहेत, त्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स काय आहेत, त्याचे पर्सेंटेज असणार आहे, ॲब्सोल्यूट, ॲव्हरेज, है ना, रिलेटिव्ह. त्याच्याने काय होतं की मी लेंथमध्ये मेजरमेंटमध्ये माझी एरर आली तर व्हॉल्यूममध्ये किती व्हॉल्यूमच्या मेजरमेंटमध्ये किती एरर आहे ना. मी एक स्केल वापरतो आहे, त्या स्केलमध्ये थोडीशी 1% एरर आहे. तर त्या स्केलने मी जर एखाद्या वस्तूचं व्हॉल्यूम काढलं तर व्हॉल्यूममध्ये किती एरर आहे, हे रिलेशनशिप व्हॉल्यूमचं आणि लेंथचं कळल्यावर कसं काढायचं की व्हॉल्यूममध्ये किती एरर येईल, ते आपल्याला त्याचे प्रॉब्लेम्स कळतील. ठीक आहे. मग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स लाईक वर्नियर कॅलिपर्स, त्यांचा लिस्ट काउंट काय असतो, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एरर काय असतो, निगेटिव्ह एरर काय असतो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यांनी आपल्याला मेजरमेंट ॲक्युरेटली जास्त चांगलं करता येईल. ओके. येस, आपल्याला सगळं कळणार आहे. ओके स्टुडंट्स, सो वी विल स्टार्ट दिस लेसन. येस, दिस इज व्हेरी गुड लेसन. आणि ह्याचे डायमेन्शन्स हा एक पार्ट आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे. डायमेन्शन्स जो आपण कम्प्लिटली नंतर शिकणार आहोत. डायमेन्शन्स म्हणजे काय? ह्या जे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ह्या स्पीडला तर तुम्हाला मी सांगितलं स्पीड काय आहे? इट इज डिपेंडंट ऑन दी 7 क्वांटिटीज, है की नाही. फंडामेंटल म्हणजे जे इंडिपेंडेंट आहे, जे नेचरमध्ये आपोआप आहेत. तो ऐसे नेचर में 7 चीज़ें हैं, जैसे 7 अजूबे होते, वैसे दुनिया में 7 चीज़ें हैं यूनिवर्स में, जो क्या है वो फंडामेंटल है, जो किसी के ऊपर डिपेंड नहीं रहते. वो है ये 7 क्वांटिटीज़. पर बाकी के क्वांटिटीज़ इन लोगों पे डिपेंड है ना. तो बाकी के क्वांटिटीज़ को इन लोगों के रिलेशनशिप में कैसे लिख सकते हो, इसको बोलते हैं डायमेन्शन्स, है ना. जसं मी तुम्हाला विचारलं की स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, तर काय म्हणणार तुम्ही? डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन टाइम असं बोलू शकता ना स्पीडला. ह्याला आपण काय लिहितो? डिस्टन्स
रेज़ टू 1, डिस्टेंस का एक टाइम लेने को टाइम का -1 क्यों, क्योंकि वो डिवाइडेड मतलब काय, ते 1/, आहे ना, 1/, म्हणजे काय, रेज़ टू -1 आहे, रेज़ टू-1. तर ह्या जे 7 क्वांटिटीज आहेत, लेंथ आणि टाइम, तर हा लेंथला आणि टाईमवर डिपेंडंट आहे. ही जी डिराइव्ड क्वांटिटी आहे ना, ती लेंथ आणि टाईमवर डिपेंडंट आहे. म्हणजे ह्याच क्वांटिटीला आपण मिक्स करून, किचन वर्क करून आपण कुठलीही क्वांटिटी बनवू शकतो, है ना. मग कुठलीही क्वांटिटी आपल्याला ह्या क्वांटिटीच्या रूपात जर कळली तर आपल्याला एक बिगर पिक्चर कळता येईल की हां, स्पीड म्हणजे लेंथ आणि टाईमचा मॅन्युफॅक्चर आहे. हो, डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूमचे मॅन्युफॅक्चर आहे. असं म्हणजे ह्या 7 क्वांटिटीज आता आपण फंडामेंटल म्हटले ना, बाकीच्या सगळ्या क्वांटिटीज ह्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या नावाने जर ओळखता आलं किंवा ह्यांच्या भाषेत जर ओळखता आलं तर काय होईल, विल बी स्टडी ऑफ ऑल द डिराइव्ड क्वांटिटीज विल बी ओनली कन्साइज अँड कॉम्पॅक्ट टू द स्टडी ऑफ दिस 7 क्वांटिटीज, अँड दॅट विल हेल्प अस टू रिलेट टू इच अदर, है ना. आणि फंडामेंटलच्या भाषेत आपण ते ओळखू शकतो, है ना. फंडामेंटलच्या भाषेत जर आपल्याला ते ओळखता आलं, then we can be able to compare and calculate it with the related quantities in a comparatively easier way. ठीक आहे. येस, ओके. सो ठीक आहे, मग ह्याचा स्टडी डायमेन्शन अनालिसिस म्हणून मोठा लेसन आहे, त्याच्यात तुम्हाला करता येणार आहे. ओके, आर यू रेडी टू स्टार्ट द लेसन? येस, लेट्स हिट इट. ओके, सो लेट अस स्टार्ट द लेसन आपण स्टार्ट करूया. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यू विल हॅव द फर्स्ट लेसन, दॅट इज फिजिकल वर्ल्ड. हां, फिजिकल वर्ल्डमध्ये तुम्हाला एक लेसन आहे. फिजिकल वर्ल्डमध्ये यू विल बी स्टडीइंग व्हॉट इज फिजिक्स. व्हॉट इज फिजिक्स, जनरल आयडिया वगैरे घेऊया. हा पार्ट हे शॉर्टमध्ये आपण घेऊया. सो व्हॉट इज दॅट, द फिजिकल वर्ल्ड. द चॅप्टर इज फिजिकल वर्ल्ड. युनिट्स अँड डायमेन्शन्सच्या अगोदर जो मेजरमेंट्समध्ये येतो, त्याच्या अगोदर एक छोटासा पॉईंट आहे, तो आहे फिजिकल वर्ल्ड. ठीक आहे, फिजिकल वर्ल्ड. फिजिकल वर्ल्ड म्हणजे हा फिजिकल जो वर्ल्ड आहे ना, ऑल दिस फिजिकल वर्ल्ड इज देअर अराउंड यू, है ना. येस, देर इज अन इम्पॉर्टंट वर्ड स्टुडंट, ती लाईन मला इथे लिहायची आहे. ओके, सायन्स इज अ सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू अंडरस्टँड द नॅचरल फिनॉमिना in as much detail and depth as possible and use the knowledge so gained to predict, modify and control phenomena. ठीक आहे. येस, एखादी फेनॉमेना होते तर ती कंट्रोल करू शकतो आपण, है ना. जशी वीज चमकते, तर वीज चमकल्यावर आपण काय करू शकतो, वीज चमकणे खूप हार्मफुल आहे, तर आपण लाइटनिंग अरेस्टर लावून ती काय करू शकतो, वीज आपल्या स्वतःला हानिकारक होते ना वीज, तर ती ॲब्झॉर्ब करून आपण जीवहानी टाळू शकतो, है ना. दिस इज वॉट टू कंट्रोल द फेनॉमेना. प्रेडिक्ट करू शकतो, है ना. आता हां, उद्या ढगफुटी होणार आहे, इथे उद्या भूकंप होऊ शकतं, कंट्रोल करू शकतो. त्याने काय होतं, सतर्क राहू शकतो. सो इम्पॉर्टंट इज फिजिक्स, है ना. येस, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सायन्स हा शब्द बनलाय कशामुळे, सायन्शिया फ्रॉम लॅटिन. ठीक आहे. विज्ञान हा शब्द संस्कृतशी रिलेटेड आहे, दॅट मीन्स नॉलेज ऑफ सायन्स. ठीक आहे. हे तुमचे जे फिजिक्सचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, दॅट इज टू बी अंडरस्टूड फॉर अस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट विल बिल्ड अप आवर स्ट्रेंथ फॉर अंडरस्टँडिंग दिस लेसन. काय काय असोसिएटेड आहेत, द नाईट स्काय, है ना. रात्री द सिलेस्टियल ऑब्जेक्ट्स अराउंड यू, रात्री तुम्ही नाईट स्कायमध्ये सगळ्या अराउंड द वर्ल्ड ज्या काय ऑब्जेक्ट्स बघता, है ना. द स्टार्स, द डार्क स्काय, द ट्विंकलिंग स्टार्स, द ॲन्युअल सायकल ऑफ सीझन्स, द वॉल्केनोज, रेनबोज, है ना. या ऑल सगळ्या ॲस्टॉनिशिंग जे काही वस्तू आहेत त्या सगळ्यांना आपण काय करणार होता, विल सी दिस. जे तुम्ही आता एक सरप्राईज म्हणून बघत होता, त्याला आता पण बघायचं आहे, पण वी आर गोइंग टू सी इट विथ द आय ऑफ द फिजिक्सच्या डोळ्याने तुम्ही बघणार आहात. ओके. येस, सो व्हॉट इज सायन्स, यू हॅव टू जस्ट एक्सप्लोर, एक्सपेरिमेंट अँड प्रेडिक्ट द अनराव्हलिंग सिक्रेट्स ऑफ द नेचर, अँड दिस इज आवर फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द डिस्कवरी ऑफ द सायन्स. ठीक आहे, आपण सायन्सची डिस्कवरी करणार आहोत. ओके. येस, येस, आपण काय करणार आहोत, a related effort is to derive the properties of the bigger complex system from the properties of interaction of its constituent simpler parts. This approach is called as a reductionism and is the heart of the physics. काय आहे, a related effort. ठीक आहे. येस,
बघशी आपण जे काही शिकतो ना, हा तुमचा फर्स्ट लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यात तुम्ही सगळं तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी शिकणार ना. त्यात तुम्ही नॅचरल सायन्स म्हणून त्याला विभाजन करता. यू डिवाइड इट इन टू नॅचरल सायन्सेस. ठीक आहे. ओके. आता नॅचरल सायन्स आहे, मॉडर्न सायन्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय करतो, आपण त्यांना रिडक्शनिझममधून शिकतो. रिडक्शनिझम म्हणजे काय, की सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी कनेक्टेड आहेत. सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी कनेक्टेड आहे. रिडक्शनिझम मीन्स वॉट, टू सी इट ऑल थ्रू कॉमन अप्रोच. है ना. सगळ्या कॉम्प्लेक्स सिस्टम्स आहेत ते कुठेतरी रिलेटेड आहेत आणि कॉम्प्लेक्स सिस्टम्स ह्याला सगळ्यांना रिड्युसिंग करून कॉमन ऑब्झर्वेशननी बघता येईल. सो दिस इज द रिडक्शनिझम अँड दिस इज द हार्ट ऑफ फिजिक्स. म्हणजे काय, हे आपण ह्याच्याने काय करू शकतो, एकमेकांना रिलेट करू शकतो ना. सो दॅट इज गिवन इन द टेक्स्ट. ओके. सो व्हॉट आय एम टेलिंग यू इज फ्रॉम द NCERT बुक. सो डोंट वरी, आय एम नॉट टेलिंग यू एनिथिंग फ्रॉम माय क्रिएशन. या येस. हां. तर जस्ट गोईंग ऑन सराउंडिंग काय फिजिक्स टेक्नॉलॉजी इन सोसायटीमध्ये दे हॅव various scientists who have done great work, noble work. Archimedes, he has done worked on principle of buoyancy. Galileo, okay, Isaac Newton, he has worked on few forces. Galileo about the motion. Röntgen, Thomson, modern physics. Faraday, electromagnetism. Einstein, modern physics. ठीक आहे. ह्या सगळ्यांनी आपला फिजिक्स बनवून दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. मॅनी सायंटिस्ट, मॅनी वर्क्स. ठीक आहे. त्यांच्याशी रिलेटेड यू हॅव टू गो थ्रू देम. हे कुठे मार्क्स ओरिएंटेडला तुम्हाला ह्याची अपेक्षा नका करू, बट यू हॅव टू गो टू देम. दॅट विल हेल्प यू टू बिल्ड फंडामेंटल फोर्सेस. है ना. येस. सो लेट अस स्टार्ट विथ द लेसन विथ दीज 4 क्वांटिटीज व्हॉट आर कॉल्ड एज फंडामेंटल फोर्सेस ऑफ नेचर. 4 फंडामेंटल फोर्सेस आहे. क्या 4 फंडामेंटल फोर्सेस. विच आर दे. येस. 4 फंडामेंटल फोर्सेस आहेत आपल्याकडे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स आणि वीक न्यूक्लियर फोर्स. व्हॉट ऑन ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट इज द वीकेस्ट फोर्स. इट इज द वीकेस्ट फोर्स अँड इट इज लॉंग रेंज फोर्स. ठीक आहे. जे आता आपण थोड्या वेळापूर्वी फिजिकल वर्ल्डबद्दल जी समरी सांगितली त्याचं तुम्हाला शॉर्ट समरी लिहायचं आहे आफ्टर वर्ड रीडिंग द टेक्स्ट बुक. दिस इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स है ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, ज्या तुमचे जे चार्जेस आहेत, चार्जेस हां, त्या चार्जेसशी रिलेटेड जे काही फोर्सेस असतील है ना. चार्ज मोशनमध्ये असलं की मॅग्नेटिझम फोर्स, चार्ज स्टडी असलं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हे सगळ्या फोर्सेस हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेसमध्ये असणार आहे. ग्रॅव्हिटी इज ऑल्सो अट्रॅक्टिव्ह. या हां, गॉड अँड ग्रॅव्हिटी इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ओके. इट हॅव ऑलवेज अट्रॅक्टिव्ह यू. लॉंग रेंज फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. Electromagnetic force, it is nothing but the what, force resulting due to charges. Charges. ठीक है. Yes. थर्ड पॉइंट क्या है? थर्ड पॉइंट इज स्ट्रॉन्ग न्यूक्लियर फोर्स. Yes, between nucleus. Yes. And then is weak nuclear force. Yes, strong nuclear force and weak nuclear force. And its range is 10 to the power minus 16 meters. म्हणजे ह्या रेंज मध्ये ते एक्झिस्ट होतं आणि इट इज वीक, बट इट इज नॉट वीकेस्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. हां. अँड इट डिपेंड्स इन व्हॉट, बीटा डीके. बीटा डीके जिथे होतो न्यूक्लियसमध्ये तिथे असतो हा. व्हेन न्यूक्लियस अंडरगोज बीटा डीके, when nucleus undergoes beta decay तिथे हा फोर्स एक्झिस्ट करतो. ठीक आहे. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स किती असणार आहे? येस, इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. रिमेंबर, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट huh? And this is the weakest. This is where between nucleus and nucleus, between within the nucleus
आता आपण शिकतोय मेजरमेंट्स, मग हेच का आणलं मध्ये, तर हे फिजिकल वर्ल्डचा पार्ट आहे जो तुमचा मेजरमेंटचा थोडासा पॉईंट अगोदर येतो, तो जस्ट अंडरस्टँड आहे. ठीक आहे. तर ह्या 4 फोर्सेस आहेत ज्या नेचरमध्ये ज्यामुळे सगळं काही दॅट इज बाउंड आहे ना. फोर्सेसमुळेच आपल्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात किंवा फिजिकल वेज अंडरस्टँड होऊ शकतात. व्हॉट आर दोज 4 बेसिक फोर्सेस इन युअर सराउंडिंग? So to start anything you need to understand these 4 things first of all. Gravitational force, yes, gravitational force काय आहे? जे आजूबाजूला आहे, ज्याच्यामुळे सगळं झालं आहे ना, अर्थ मून, ज्याच्यामुळे आपण सगळं फिरतो. What is gravitational force? It is the force between any two bodies which holds them together, This is always attractive force. It's always attractive force. ह्याच्याबद्दल तुम्हाला लेसन आहे पुढे, जर तुम्ही अजून डिटेल शिकायला, जस्ट इच अँड एव्हरी पार्ट डिटेलमध्ये. येस, इट इज विकेस्ट फोर्स. विकेस्ट फोर्स का? कारण की 2 सेम क्वांटिटीज असतील, ठीक, 2 सेम क्वांटिटीज असतील, लेटेस्ट एक 1 मास 1 kg आणि 1 kg, तर 1 kg आणि 1 kg मध्ये जो फोर्स असेल ना, तो कम्पेअर करायचा 1 न्यूट्रॉन आणि 1 न्यूट्रॉनचा न्यूक्लिअरमध्ये. तर एका न्यूक्लियसमध्ये 2 जर हे असतील काय न्यूट्रॉन्स असतील, तर त्यांच्या दोघांमध्ये जो फोर्स आहे दॅट इज न्यूक्लिअर फोर्स. आणि 1 kg आणि 1 kg, आता तू सपोज मी ते दोन ऑब्जेक्ट ठेवले, हा 1 kg आणि हा 1 kg, या दोघांमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना. पण हे 2 दिसत आहे का जवळ येताना? एवढं लवकर नाही दिसत, पण एवढ्याच जवळ जर 2 न्यूक्लियन्स असतील ते खूप फास्ट एकमेकांना जवळ येतील. आलं का लक्षात? त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हटलंय? विकेस्ट फोर्स म्हटलंय. आणि इट इज अ लॉंग रेंज फोर्स, पण तो लॉंग रेंज आहे. विकेस्ट आहे पण लॉंग रेंज आहे. म्हणजे काय? स्टार, कुठलाही सन आहे, तो सन प्लुटोला पण उडू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. ग्रॅव्हिटेशनल फोर्स लॉंग, त्याची रेंज जास्त आहे, बट इट इज नॉट ॲज स्ट्रॉंग. 1 kg आणि 1 kg ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर इतकं स्ट्रॉंग असतं तर सन, अर्थ वगैरे सगळे सनमध्ये जाऊन गेले असते ना, आहे की नाही? पण तेच न्यूक्लियसमध्ये, जर एका न्यूक्लियसमध्ये किती स्मॉल डिस्टन्स असतं तरी ते एकमेकांना बाउंड असतात. इट्स जस्ट लाईक एन अँट. एक मुंगी बघितली, तुम्ही एखादी मुंगी बघितली है ना. मुंगी काय करू शकते? मुंगी एका साखरेच्या दाण्याला ओळखू शकते ना, विच इज 100 times हेवी, 1000 times हेवी. 1000 times हेवी ऑब्जेक्ट सुद्धा एक मुंगी उचलू शकते. पण माणूस, मॅन कॅन ओनली यूज 2 times. Man can lift only 2 times heavy object, but an ant can lift 1000 times heavier than object. That means what? माणसाची काय रेंज जास्त आहे, तो इकडची वस्तू उचलू शकतो, तिकडची वस्तू उचलू शकतो, है की नाही? माणसाची ह्युमन मस्क्युलर फोर्स इज व्हेरी has long range force, but what about ants muscular force? It's very strong. Why? Because it can lift 1000 times heavier object. तसंच आहे हे. इट्स लाईक न्यूक्लिअर फोर्स, इट इज व्हेरी त्याचं रेंज खूप शॉर्ट आहे त्याची, पण इट इज व्हेरी स्ट्रॉंग. बट व्हॉट अबाउट दिस इज लाईक ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हुज रेंज इज व्हेरी बिग बट इट कॅन लिफ्ट, इट्स नॉट सो स्ट्रॉंग. कळलं तुम्हाला? येस, हे झालं तुमचं डिस्कशन अबाउट फोर्सेस. तसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, जे तुमचं स्टॅटिक चार्जेस आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस आहेत. केसाला तुम्ही एक अंगवा रब केला तर तुमच्याजवळ इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज होतं, है ना. दोन मॅग्नेट एकमेकांना पुल करतात, है ना. मॅग्नेट पुल करतात ना एकमेकांना. मॅग्नेटिक फील्ड असतं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असतात, त्यामुळे ते एकमेकांना तुम्ही बघू शकता मॅग्नेटिक स्ट्रॉंग किती आहे वगैरे. त्याचं नेचर, त्याच्यात सगळं स्टडी करणं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये येतं. सो दिस अनदर टाईप ऑफ फोर्स. न्यूक्लिअर फोर्स जसा आहे न्यूक्लियसमध्ये असणारा, चार्जेसला असोसिएटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशन, बॉडीजच्या मासशी रिलेटेड असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि वीक न्यूक्लिअर फोर्स हा वेन न्यूक्लियस अंडरगोज बीटा डिके. म्हणजे त्याचं न्यूक्लियसचं काय होतं, न्यूक्लिअर रिएक्शन जेव्हा होते तेव्हा बीटा डिके, पार्टिकल बीटा असतो तो डिके होतो, तेव्हा त्याच्यामध्ये जो फोर्स असोसिएटेड असतो, ओके, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? बीटा डिके. येस. सो जस्ट रिमेंबर दॅट इट इमिट्स अनचार्ज पार्टिकल न्यूट्रिनोज, है ना. बीटा डिकेमध्ये न्यूट्रिनोज एमिट होतात. दॅट्स इट. आणि त्याची रेंज किती आहे? 10⁻16 मीटर्स एवढी रेंज त्याची आहे. ठीक आहे. येस. आता लेट अस स्टार्ट विथ आवर मेन पार्ट, दॅट इज नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द युनिट्स. ओके. अजून मग ह्या लेसनमध्ये फिजिकल वर्ल्डमध्ये अजून काय स्टडी करू शकतो आपण? ह्याच्या क्वांटिटीज आहेत नेचरच्या, तशी सायंटिस्टची नावं आहेत. या
नेचर ऑफ फिजिकल लॉज म्हणून हा एक पॉईंट आहे. त्यात E इक्वल्स टू MC² बद्दल आहे थोडासा छोटासा पॉईंट. ठीक आहे, की आता काय ॲक्सेप्टेड आहे आणि काय नाही. की लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो इट वॉज ॲक्सेप्टेड as the main cause, but now they are saying that gravitational force is not a force, it is something like space-time is one quantity, and that is responsible to bring the particles together, and that is why it is studied in modern physics. So this is how the nature of physics is, की एखादी वस्तू अगोदर आपण ठरवतो, मान्य करतो, नंतर ती दुसरी काहीतरी नवीन थिअरी येते तर ती लागू नाही ठरत. हे अगोदर लक्षात ठेवा की दिस इज द नेचर ऑफ फिजिक्स. आणि ह्याच्या पहिला पकडून आपण पुढे आता आपण सगळं काही शिकणार आहोत. ठीक आहे, ह्या कोर्सेस तर कायमच्या आहेतच. आपण रिडक्शनिझमने फिजिक्सला सिम्प्लिफाय करू शकतो. ठीक आहे, आणि मग ह्या नेचर ऑफ फिजिक्ससाठी वी हॅव टू थिंक व्हॉट आर द लॉज. त्यांनी आपण स्टार्ट करू शकतो. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ आवर लेसन. Yes, units and measurements. So first we'll see what is a physical quantity. What is a physical quantity? A physical quantity is a quantity which can be defined and measured. The quantities which can be measured are called as physical quantities. है ना? Yes. What are those? कुठल्या गोष्टी आहेत? Force. एक्झाम्पल फोर्सला मेजर करू शकता, टाईमला मेजर करू शकता, है ना, मासला मेजर करू शकता, अजून काय करंटला मेजर करू शकता, एटसेट्रा. तुम्ही अजून दोन स्वतःचे घाला. ठीक आहे, येस. पुढे व्हॉट इज देअर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड देअर युनिट्स, है ना. येस, तो इन फिजिक्स यू कॅन मेजर द क्वांटिटी. ओके, इस measurements of physical quantities. So measurement of physical quantity करायला त्याचा मॅग्निट्यूड लागतो. काय लागतो? We need two things. First is magnitude. ओके, येस. तर मॅग्निट्यूड कसं ओळखणार आहे? मॅग्निट्यूड ओळखण्याला आपल्याला दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. फर्स्ट इज नंबर अँड युनिट. नंबर अँड युनिट. ओके, एखादी वस्तू जर फिक्स्ड असेल तर त्याचा नंबर अँड युनिट इज विल ऑलवेज बी असोसिएटेड विथ इट. एनी नंबर अँड युनिट विल बी असोसिएटेड विथ इट. फॉर एक्झाम्पल 1 kg of rice. Okay, so we have 1 kg will be equals to what? 1000 grams. 1000 grams of rice will be equals to what? 1000 grams will be equals to what? Approximately equals to 2 pounds of rice. है ना, ह्याला पण काय लिहिणार? 2 pounds. पाउंड्सला पण कधी कधी LB लिहितात. ठीक आहे, येस. सो दिस यू रिमेंबर. हे तुम्ही जस्ट रिमेंबर, लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज व्हॉट n इंटू यू इज अ कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट आहे? n इंटू यू. येस. ओके, n into u is always a constant. So here if you see something more, so magnitude is always there. Magnitude is always there by n into u. So this is of the format n1 u1 will be equals to n2 u2. n1 u1 will be equals to what? n2 into u2. ठीक आहे, त्याच्यावर काही प्रॉब्लेम बघूया आपण. त्याच्या पुढे बघा, फॉर एक्झाम्पल 1 meter equals to what? 100 centimeter. 1 meter equals to 100 centimeter. Then you have relationship n1 u1 equals to what? n2 u2. हा relationship आहे. Then if
then 3.5 meters will be equals to dash centimeters. So can you find it that relationship? Yes, you can find it out that relationship. का कारण की तुम्हाला हे ऑलरेडी हे दिलेलं आहे ना, हे तुम्हाला दिलेलं आहे, तर तुम्ही काय करू शकता, n1 u1 equals to n2 u2 है ना. n1 किती होता 1 मीटर is equals to what 100 centimeter, then 3.5 meter will be equals to what x centimeters. Yes. So what is that relationship? n1 आणि n2 चा रिलेशनशिप तुम्हाला माहिती आहे का? हो आहे. काय आहे? that you can write u1 साठी आपण रिअरेंज करूया. u1 काय आहे 1 मीटर. सो यू जस्ट इकडे बघा, see here 1 मीटर, 1 मीटर अपन u1 साठी रिअरेंज करूया. u1 विल बी इक्वल्स टू n2 u2 अपॉन n1 है ना. ओके, तो u1 म्हणजे काय मीटर, 1 मीटर, 1 मीटरला तुम्ही कसं ओळखणार आहे, n2 म्हणजे काय आहे 100 सेंटीमीटर्स, 100 इंटू व्हॉट सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर, आणि क्वांटिटी किती आहे ते 1. इफ यू नो 1 मीटर इक्वल्स टू व्हॉट, इट इज नथिंग बट 100 सेंटीमीटर्स है ना. तुम्हाला u1 ची व्हॅल्यू कळलेली आहे, u1 इज नथिंग बट व्हॉट 100 सेंटीमीटर्स है ना. मग तुम्ही u1 च्या ठिकाणी काय पुट करणार आहे, u1 च्या ठिकाणी काय पुट करणार आहे, यू विल पुट मीटरच्या ठिकाणी काय पुट करणार आहे, यू विल यूज इट है ना. तुम्हाला दिलं आहे n1 किती आहे 3.5 मीटर, u1 काय आहे तुमचा मीटर्स x, आणि ते एक आहे सेंटीमीटर. मीटरच्या ठिकाणी तुम्ही काय पुट करणार आहे, मीटर्स म्हणजे किती 100 सेंटीमीटर. सो यू विल राईट 3.5 इंटू मीटर्स म्हणजे u1, u1 ची व्हॅल्यू किती आहे तुमची 100 सेंटीमीटर्स, 100 सेंटीमीटर इक्वल्स टू x सेंटीमीटर. तर x ची व्हॅल्यू किती आली 350 your x सेंटीमीटर्स. तर दॅट मीन्स x विल बी इक्वल्स टू 350, x इज इक्वल्स टू 350. क्लिअर आहे. हे तुम्हाला सोडायचं. ह्याच्यावर अजून एक उदाहरण आपण घेऊया. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही दिले फर्स्ट इज मॅग्निट्यूड है ना, फर्स्ट इज मॅग्निट्यूड. व्हॉट इज सेकंड, सेकंड इज डायरेक्शन, सेकंड इज डायरेक्शन. ते पण लिहा तिथे. हां, इथे तुम्ही लिहिलंय ना मॅग्निट्यूड, तर खाली परत लिहा सेकंड इज डायरेक्शन. सेकंड इज डायरेक्शन. उदाहरण आपण नंतर बघूया, पहिले डायरेक्शन मध्ये लिहूया. ओके, इफ यू रिटन फर्स्ट, इथून इथपर्यंत लिहा, पॉज करा, इथून इथपर्यंत लिहा आणि लिहा डायरेक्शन. व्हॉट इज डायरेक्शन. येस, मॅग्निट्यूड अलोन इज इनफ का. मास म्हणजे 3.5 सेंटीमीटर, 350 सेंटीमीटर, हां इनफ आहे. पण नेहमी इनफ आहे का. मला 3.5 सेंटीमीटर जायचं आहे, पण कुठे जायचं आहे, पुढे जायचं आहे, मागे जायचं आहे, उजवीकडे जायचं आहे, डावीकडे जायचं आहे. आयडिया कंप्लीट नाही होत ना. आयडिया कंप्लीट कधी होणार, आयडिया तेव्हाच कंप्लीट होणार जेव्हा मी तुम्हाला डायरेक्शन सांगेन. मग म्हणूनच डिस्टन्स जर मी तुम्हाला सांगितलं, सर मी किती अंतर चाललो दिवसभरात, मी 10 किलोमीटर चाललो, मी जॉगिंग केली 10 किलोमीटर, ठीक आहे, कोणाला कळणार आहे 10 किलोमीटर केली, कशावर केली, ट्रेडमिलवर केली का इथून बाजारात जाऊन आलो, हे कोणाला काही गरज नाही आहे. म्हणजे काय, मी जेव्हा म्हटलं की मी 10 किलोमीटर दररोज धावतो, दॅट इज डिस्टन्स, दॅट इज डिस्टन्स. क्लिअर आहे का. दॅट जेव्हा मी सांगतो की आय एम रनिंग एव्हरी डे 10 किलोमीटर्स, दिस इज ओनली मॅग्निट्यूड. 10 किलोमीटर्स इज द मॅग्निट्यूड. पण जेव्हा मी सांगतो की द हाऊस ऑफ माय फ्रेंड इज 10 मीटर्स नॉर्थ टू माय हाऊस, तेव्हा मला काय कळतं, द हाऊस ऑफ माय फ्रेंड इज 10 किलोमीटर्स नॉर्थ टू माय हाऊस. तेव्हा मला काय कळतं, हां 10 किलोमीटर्स हे अंतर आहे, पण हे कुठल्या दिशेला आहे, नॉर्थ डिरेक्शनला आहे. कुठल्या डिरेक्शनला आहे, नॉर्थ डिरेक्शनला. म्हणजे 10 किलोमीटर्स एक माणूस धावतो, तर तो इथून माझ्या फ्रेंडच्या घरापर्यंत जाऊ शकतो, पण तो कुठल्या डिरेक्शनला जाऊ शकतो हे आपल्याला माहिती नाही. तो दुसरी कुणाच्या घरी गेला तर 10 किलोमीटरमध्ये, दुसऱ्याकडे 10 किलोमीटर त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेला तर नाही पॉसिबल आहे ना. येस, सो इफ यू वॉन्ट टू रीच युअर डेस्टिनेशन यू शुड नो मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. मॅग्निट्यूड पण माहिती असणे आणि डायरेक्शन पण माहिती असणे. जर ह्या दोन्ही गोष्टी जर लागत असतील तुम्हाला एखादी फिजिकल क्वांटिटी समजायला, तर त्या क्वांटिटीला तुम्ही वेक्टर्स म्हणता, आणि ज्या क्वांटिटीजला तुम्ही नुसतं मॅग्निट्यूड देऊन ओळखू शकता त्या क्वांटिटीला तुम्ही स्केलर म्हणता. कसं, तर तुम्ही सोबत चाललात,
जॉगिंग करतो, मी माणूस, अ पर्सन इज जॉगिंग फॉर 10 किलोमीटर्स, सो इट इज ही इज एबल टू वॉक 10 किलोमीटर्स, इट्स मॅग्निट्यूड, तो 10 किलोमीटर चालू शकतो. बट इफ आय वॉन्ट टू टेल द पोझिशन, मला ॲड्रेस पाहिजे त्याचा 10 किलोमीटर, 10 किलोमीटर्स नॉर्थ, दिस इज अ वेक्टर. सो वी हॅव असोशिएट व्हेन डायरेक्शन इज असोशिएटेड, ओके, it explains the relative position explains the physical quantity येऊन ती जाते घरी काम आहे नंतर येईल. दरवाजा खोलून का इकडे घेतलाय. ठीक आहे. ह्या मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन मध्ये आपण फिजिकल क्वांटिटीजला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. सो फर्स्ट वन इज स्केलर्स, देअरफॉर वी डिवाइड फिजिकल क्वांटिटीज into types. What are those? First one is scalar, second one is vector. What is scalar? In which the idea of magnitude alone is sufficient. If magnitude alone is sufficient to describe a physical quantity, then such a physical quantity is called as scalar quantity. Then such a physical quantity is called as what? Scalar quantity. Okay, what is second? Okay, if you require magnitude as well as direction, if magnitude as well as direction both are required to explain the given quantity completely, then it is called vector. ठीक है. एक्झाम्पल्स काय? एक्झाम्पल्स काय स्केलर्सच्या? स्केलर्सचं एक्झाम्पल काय? मास. मास कितव्या डायरेक्शन मध्ये मास आहे मला कोणी विचारलं का? नाही. टाइम है ना. अमाउंट ऑफ सबस्टन्स, मोल्स, त्याला काय लागत नाही. टेम्परेचर है ना. डिस्टन्स है ना. मी 10 मीटर जॉग करू शकतो, दॅट इज डिस्टन्स. 10 मीटर जॉग करू शकतो, हे डिस्टन्स झालं. जागेवर सुद्धा 10 मीटर मी जॉग करू शकतो, मी डिस्टन्स कव्हर केलं ना 10 मीटर, दॅट इज जस्ट द डिस्टन्स. बट वेक्टर्स कुठल्या दिशेला आहे, त्याची पोझिशन इथून तिथेपर्यंत किती पोझिशनमध्ये चेंज आहे, त्याला काय म्हणतो मी? डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय? अंतर. इथून मुंबईपर्यंत जास्तीत जास्त, इथून मुंबईपर्यंत तुम्ही जे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर ती काय झाली? त्या दोन पोझिशनमधलं काय झालं? ॲक्च्युअल डिफरन्स इन पोझिशन्स. इट इज इफ यू ड्रॉ स्ट्रेट लाईन, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन फ्रॉम खेड टू मुंबई, इफ यू जस्ट ड्रॉ स्ट्रेट लाईन, वॉट एव्हर इज द डिफरन्स इन पोझिशन इन द गिवन युनिट्स, दॅट विल बी इट्स डिस्प्लेसमेंट. त्याच्या प्लेसमेंटमध्ये किती डिस्टर्बन्स आहे, किती फरक आहे, हाऊ मच इज द प्लेस डिफरंट, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. दॅट इज डायरेक्शन. तिथे डायरेक्शन फिक्स्ड आहे ना, इथून त्या डायरेक्शनला. इट इज रिलेटेड टू नॉर्थ, वेस्ट, साऊथ. सो दॅट इज डिस्प्लेसमेंट. त्याला डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे, डिस्टन्स नाही. डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण इथे. डिस्प्लेसमेंट. फोर्स. फोर्सला पण डायरेक्शन आहे ना. मी 10 न्यूटनचा फोर्स लावला, वरून लावला तर तो बॉडी खाली बसेल.
साईडने लागलो तर पुढे जाईल, मग फोर्सला डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. येस, अशा काही क्वांटिटीजला जिथे आपण डायरेक्शन लागतं त्यांना आपण वेक्टर्स नाव दिलं आहे की वेक्टर्स आहेत. त्या फिजिकल क्वांटिटीज काय वेक्टर क्वांटिटी आहे. आणि अशा काही क्वांटिटी ज्यांना डायरेक्शन लागतच नाही, मास 10 किलो मास कुठल्या दिशेला माहिती नाही, काय गरज पण नाही, इट इज स्केलर. सो डिस्प्लेसमेंट, फोर्स, वेट, ओके, प्रेशर, ठीक आहे, ऑल दीज आर कमिंग अंडर वेक्टर क्वांटिटीज. ठीक आहे. थर्ड एक क्वांटिटी असतं टेन्सर, जी तुम्हाला नाही आहे, विच इज समटाइम्स ॲक्टिंग एज स्केलर, समटाइम्स ॲक्टिंग एज वेक्टर. ठीक आहे. येस. ओके, सो यू अंडरस्टूड दिस पार्ट कम्प्लिटली. या, हे झालं होतं स्केलर्स अँड वेक्टर्स. पुढे आहे तुमचे जे ह्या फंडामेंट आहेत तुमच्या टाईप्स ऑफ वेक्टर, टाईप्स ऑफ क्वांटिटीज है ना. या काय आहेत त्या, फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज. ओके. या, सो वी वुड स्टार्ट विथ दॅट टुडे. इफ टाइम इज एक्झिस्टिंग तर यू कॅन कंटिन्यू टुमॉरो ऑल्सो. ते शिकून घेऊया, आज वेळ आहे आपल्याकडे तर, है ना. सो physical quantities are defined into two types. Which are they? First one is fundamental quantity. And second one is derived quantities. जे आपण डिस्कस केलं होतं शॉर्टमध्ये सकाळी, है ना, डिराइव्ड क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज व्हाट आर दोज? द क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन द अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड एज व्हाट, फंडामेंटल क्वांटिटीज. लक्षात घ्या, दे डू नॉट डिपेंड ऑन अदर क्वांटिटीज फॉर मेजरमेंट. दे डू नॉट डिपेंड on other quantities for their measurement. ठीक आहे. कुठले कुठले असतात ते बघा. मास, मासला कोणाची गरज आहे का? नाही. डिस्टन्सची गरज आहे का? स्केलची गरज आहे का मास मोजायला? नाही. लेंथ, लेंथ मेजर करायला तुम्हाला कोणाची गरज आहे का? वेइंग मशीनची गरज आहे का? नाही. एक स्केल बस झाली. हां. टाईम, टाईमला तुम्हाला स्केलची गरज आहे का? वजन काट्याची गरज आहे का? नाही. टाईम. टेम्परेचर, टेम्परेचर तुम्हाला स्केलची गरज आहे का? नाही. आणि अजून काय? अमाऊंट ऑफ सबस्टन्स, दॅट इज मोल. मोल म्हणजे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालं आहे का सांगू? व्हॉट इज मोल? मोल इज नथिंग बट amount of mass of substance in grams, substance in grams upon molecular mass, or what? Molecular mass. ठीक है, this is what? mole. What is this? This is called as what? moles. ठीक है, तर हा तुमचा मोल आहे, नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्सला पण तुम्हाला कोणाची गरज नाही, आणि नंबर ऑफ मोल्स हा फंडामेंटल युनिट आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. अजून काय आहे? अँड करंट. रिमेंबर, करंट इज फंडामेंटल क्वांटिटी, नॉट चार्ज. लक्षात घ्या, हे करंट हे कोणावर डिपेंडेंट. लास्ट आहे लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे, ह्या 7 क्वांटिटीज आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ह्या 7 क्वांटिटीज आहेत. These are in nature that do not depend on other quantities for their measurement. ह्या क्वांटिटीजना आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. आणि डिराइव्ड क्वांटिटीज काय आहे? दे डिपेंड ऑन these 7 quantities somehow. They depend on these 7 quantities somehow. ठीक आहे, येस, या, ते डिपेंड ऑन दिस फंडामेंटल क्वांटिटीज somehow. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून त्यांनी 2 क्वांटिटीज टाकलेत फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये. कुठल्या 2 आहेत त्या? अँगल आणि सॉलिड अँगल. काय? अँगल आणि सॉलिड अँगल. ह्या तुम्ही ह्या पण त्यांनी क्वांटिटीज टाकलेत, अँगल आणि सॉलिड अँगल. ठीक आहे, तर ह्या पण लक्षात ठेवा. तर नॉट ओनली 7 but actually it will be 9, but generally we most vividly say 7, but you can tell that they are 9. Okay, so these are the fundamental quantities. and derived quantities काय की ह्यांना मिक्स करून
है ना. हे तुमचं लाईक मास्टर काय आहे तुमच्याकडे, मास्टर किचन आहे तुमच्याकडे. काय मास्टर किचन. आणि हे आहे तुमचे एनी डिश दॅट यू वॉन्ट. हे तुम्हाला काही डिश बनवायची असेल त्या क्वांटिटीजला तुम्हाला कसं तरी मिक्स करायला लागेल. लेंथचे तुम्ही 2 यूज करा, मासचं 1 यूज करा, टाईम नका यूज करू. तर तुमचं काय बनेल. तुम्हाला स्पीड पाहिजे, तुम्ही काय करणार. स्पीड पाहिजे तुम्ही काय करेल. स्पीड म्हणजे काय, मला डिस्टन्स लागेल ना. येस, मी चालणार आहे ना, मी चालणार आहे. तर मला चालल्यावर डिस्टन्स कळतं का नाही. मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, पण किती वेळात केलं आहे. मी 2 सेकंदात केलं तर मला काय होईल, स्पीड काय होईल काहीतरी. पण मी ते 10 सेकंदात लावलं तर स्पीड काय होईल, खूप कमी येईल ना. म्हणजे स्पीड म्हणजे काय, इट इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग आपण काय करतो, डिस्टन्स कव्हर करत असतो पण टाईमला त्याला डिवाइड करतो है ना, मग आपल्याला स्पीडची आयडिया कळते. सो डिस्टन्स अपॉन टाईम इज व्हॉट, किती अंतर कव्हर करतो त्याला किती वेळ लागतो है ना. म्हणजेच काय की द डिस्टन्स कव्हर्ड अँड टाईम टेकन फॉर इट. द टाईम टेकन फॉर इट अँड डिस्टन्स इज कवर्ड इन दॅट गिवन टाईम, इट इज अ स्पीड. सो हाऊ डू यू राईट इट मॅथमॅटिकली. डिस्टन्स अपॉन टाईम लिहितो ना त्याला, डिस्टन्स अपॉन टाईम त्याला मॅथमॅटिकली लिहितो. तर डिस्टन्स अपॉन टाईम जेव्हा आपण त्याला लिहितो तेव्हा आपण काय करतोय, डिस्टन्सचा पॉवर 1 आहे. डिस्टन्सचा पॉवर किती आहे, 1 आहे. बट व्हॉट अबाउट द पॉवर ऑफ टाईम. टाईम काय, जेवढा टाईम वाढला तेवढं स्पीड वाढणार आहे का. एखादी वस्तू मला चालायला खूप वेळ लागतोय तर माझी स्पीड जास्त नाही होत, स्पीड कमी होते. त्यामुळे मला काय त्याची पॉवर काय आहे. स्पीडला मी जर डिस्क्राईब करायचं झालं तर फंडामेंटल क्वांटिटीमध्ये टाईमचा रोल काय आहे. टाईमचा रोल काय उलटा आहे. टाईम जास्त लागतो तर स्पीड कमी येतोय. त्यामुळे द रोल ऑफ टाईम इज व्हॉट, इट इज इनव्हर्स. ते कसे आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1. म्हणजे 1 सेकंदाने टाईम वाढत असेल, टाइम इज इन्क्रीजिंग बाय 1 टाइम्स, then speed is decreasing by 1 times. If time is taking 2 times more, then speed will become 2 times less. जर ते स्क्वेअर असतं तर इथे टाइम 2 टाइमने वाढलं असतं तर 2चा स्क्वेअर 4, तर स्पीड 4 टाइम्स कमी झाली असते. हे आहे पॉवर्स, ह्याला म्हणतो आपण पॉवर. तर हे असं रिलेटेड आहे. ह्याला आपण डायमेन्शनलेसमध्ये ॲक्च्युली शिकणार आहोत. पण लक्षात ठेवा की हे स्पीड बनले कशाने, तर डिस्टन्सच्या एका पॉझिटिव्ह पॉवरने आणि टाईमच्या इनव्हर्स पॉवरने तुमचा स्पीड बनतो. स्पीड इज मेड, स्पीड इज prepared by adding distance to inverse of time. Speed is prepared by adding distance to inverse times of time taken. कळलं. म्हणून तुमचा स्पीड बनतो. स्पीड इज मिक्सचर ऑफ दिस टू, इट इज डिपेंडेंट ऑन दिस टू. इट इज अ डिराइव्ड क्वांटिटी. प्रेशर, फोर्स है ना, बाकीच्या सगळ्या क्वांटिटीज डिराइव्ड क्वांटिटीज. तर डेफिनेशन काय आहे, दे डिपेंड ऑन द फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर कंप्लीट डिस्क्रिप्शन आर कॉल्ड एज व्हॉट, डिराइव्ड क्वांटिटीज. व्हॉट आर डिराइव्ड क्वांटिटीज, दे आर डिपेंडेंट ऑन व्हॉट, दे आर डिपेंडेंट ऑन द फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर कंप्लीट डिस्क्रिप्शन. लिहून घेताय ना तुम्ही. येस, दे आर डिपेंडेंट ऑन fundamental quantities for their complete description are called as what, derived quantities. लिहिलंय. ओके, सो आय एम रॅपिंग दिस. एक्झाम्पल काय लिहा, एक्झाम्पल लिहा. स्पीड, फोर्स, प्रेशर, अजून काय लिहिणार, डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी लिहा. ओके, डन. ह्या झाल्या तुमच्या फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे. तुम्हाला आज मी एक टेबल सेंड करेन फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीजची, तर तुम्हाला अजून आयडिया आहे. ओके, येस. सो व्हॉट आर द फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर SI युनिट्स अँड देअर सिम्बॉल. ओके, हे लिहून घ्या तुम्ही. Which are the 7 fundamental quantity? Yes, those are. So write down. Then basically table मध्ये लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हां, हे दोन आपण पण टाकलेलं ना.
येस, पहिला कोण आहे? मास, द किंग ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज है ना. मासमुळे आपण एकमेकांना बघू शकतो, कारण की काहीतरी मास आहे, मॅटर आहे. व्हॉट इज मॅटर? एनर्जी कन्सॉलिडेटेड इज मॅटर. ॲक्च्युली इट शुड बी लेंथ फर्स्ट. ठीक आहे, मी लेंथ लिहितो पहिला. बट आय थिंक सो मास इज ओनली द किंग. लेंथ मासच आहे. नंतर लिहा टाईम, नंतर लिहा इलेक्ट्रिक करंट, त्याच्यानंतर लिहा टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी, त्याच्यानंतर लिहा अमाऊंट ऑफ सबस्टन्स, नंतर लिहा अँगल, नंतर लिहा सॉलिड अँगल. ओके, येस. आता बनवूया टेबल ना. टेबलमध्ये बनवून त्या वस्तू त्याच्यात टाकूया. ठीक आहे, येस. ठीक आहे, सिम्बॉल आणि इकडे युनिट, इकडे क्वांटिटी है ना. लेंथचं युनिट काय कोणाला माहिती आहे? मीटर. आणि कसं लिहितात ते? स्मॉल एमने लिखवतात. मासचं युनिट काय? किलोग्राम है ना. मासला किलोग्रामने ओळखतो आपण. त्याचं युनिट काय? केजी. टाईमचं युनिट काय? सेकंद. त्याला कसं ओळखतो आपण? एसने ओळखतो. इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय? ॲम्पियर्स. कॅपिटल ए. टेम्परेचरचं युनिट काय? डिग्री केल्विन. डिग्री सेल्सिअस इंडियात वापरतात. हां, डिग्री केल्विन इज ॲक्च्युअल. लिहायचं के. डिग्री केल्विन आहे तर नाही लिहिलं तरी चालेल. डिग्री आपण नाही लिहित. ठीक आहे, नुसतं केल्विन. लुमिनस इंटेन्सिटी कशात बोलतात? कॅन्डेला. तो पण कॅपिटल सी स्मॉल डी. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल्समध्ये ओळखतो आपण. मोल्स. आणि जे सिम्बॉल आहे MOL डॉट. अँगलचं हे रेडियन. रेडियनचं सिम्बॉल आहे येस. रेडियनचं सिम्बॉल आहे RAD. किंवा कधी कधी ब्रॅकेटमध्ये असं C दाखवतात, रेज टू C. ते आहे स्टेरायडियन. त्याचं सिम्बॉल आहे SR, स्मॉल एस स्मॉल आर. ठीक आहे, हे 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत. त्यांच्या युनिट्स ह्या आहेत आणि ह्याच्या त्या 7 सिम्बॉल्स आहेत. अच्छा, ठीक आहे. आणि काही डिराइव्ड क्वांटिटीज पण घ्या इकडे. आहे फोर्स. फोर्स लिहा. अजून काय लिहिणार? वर्क. फोर्स बद्दल लिहा. फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन. आणि सिम्बॉल आहे कॅपिटल N. वर्कचं युनिट आहे जूल. जूल्स म्हणजे जूल. कॅपिटल J. ठीक आहे, इथे लिहा चार्ज. युनिट आहे कूलम. आणि युनिट आहे कॅपिटल, सिम्बॉल आहे कॅपिटल C. आणि अजून एक घेऊया फ्रिक्वेन्सी. युनिट आहे हर्ट्ज. आणि सिम्बॉल आहे HZ. ठीक आहे, हे आहे डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीज अजून ही लिस्ट तुम्ही वाढवायचे. 10 पर्यंत तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, क्वांटिटी, युनिट, सिम्बॉल. ठीक आहे, मस्त छानपणे नोट्स तयार करायचे. ओके, अजून काय तुम्हाला कळायचं आहे ह्याच्यामध्ये? तर एक लास्ट पॉईंट बघा.
स्टेरेडियन हा आहे सॉलिड अँगल आहे, हा सॉलिड अँगल आहे. सॉलिड अँगल म्हणजे तो 3 डायमेन्शनल अँगल असतो, 3D अँगल. आणि हा असतो 2D अँगल. सो दिस इज दॅट. स्टेरेडियन म्हणजे तुमचा जो, आता मी हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या ना. लेंथ म्हणजे कळलं तुम्हाला, लेंथ आहे स्केलमध्ये, मास वस्तूची मास, टाईम किती वेळ लागणार आहे, करंट जो तुमचा ॲमीटरने मोजता तुम्ही, टेम्परेचर तुमचा बॉडीचं टेम्परेचर गरम किती आहे, करंट तुम्ही माहिती आहे ना. करंट तुमचं एखाद्या बॉडीमधनं बॅटरी लावली त्यातून काय होतं, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, चार्जेस पटापटा बाहेर निघतात ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तुम्ही शिकला आता थोड्यापूर्वी. तर चार्जेस जेव्हा निघतात, एक इलेक्ट्रॉन सेपरेट झाला, फ्री इलेक्ट्रॉन होतो, तर फ्री इलेक्ट्रॉन्स वायरमधनं पाळायला लागतो, तेव्हा त्याच्यातनं काय होतं, चार्जेस फ्लो होतात. इलेक्ट्रॉनची एक सब ॲटॉमिक पार्टिकल आहे ना इलेक्ट्रॉन, तर त्याच्याची असोसिएटेड प्रॉपर्टी जी आहे चार्ज, ती जेव्हा मोशनमध्ये येते तेव्हा आपण करंट फॉर्म होतो. त्याला आपण त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणून दिले. ठीक आहे. युनिट आहे एम्पियर डिनोटेड बाय ए. टेम्परेचर, हाऊ इट इज द मेजर ऑफ हॉटनेस. टेम्परेचर कशामुळे रिझल्ट होतं, द बॉडी व्हायब्रेट होतं, त्यामुळे लुमिनस इंटेन्सिटी. तुम्हाला इथं ग्लेअर दिसतोय बल्बचा, तो अजून जर जास्त भडक केला तर जास्त ग्लेअर दिसेल. लाईट बंद केली की हा ग्लेअर जाईल, सो लुमिनस इंटेन्सिटी कमी जास्त होते. त्याला आपण कॅन्डलात मोजतो. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मागाशी बघितला फॉर्म्युला. अँगल जो आपण तुम्ही मोजतो ना 360 डिग्री, तर 360 डिग्रीला ते ॲक्च्युली इट इज 2 पाय. इन रेडियन्स इट इज 2 पाय, जे तुम्ही बघितलं अगोदर. ठीक आहे. तर सॉलिड अँगल पण असतं. सॉलिड अँगल म्हणजे फॉर एक्झाम्पल आय हॅव दिस पेज. हा एक पेज आहे, ह्याला मी असं सर्क्युलर कवर केला, तर हा जो काही अँगल कवर्ड आहे ना, हा अँगलच आहे ना एक प्रकारे. ठीक आहे ना. तर आता सपोज मी इथे असं हे बघेल, तर इथे किती अँगल आहे, 90 डिग्रीज किंवा π/2. ह्याला जर मी असं कवर केला आणि हा एक मोठा एक स्पियर कन्सिडर केला, एक बॉल कन्सिडर केला, त्या बॉलमध्ये असा हा पार्ट लेटेस्ट हा पार्ट घुसवला, तर हा सेंटरच्या बॉलच्या सेंटरमध्ये एक्झॅक्टली हा टोक पोचवला, तर हा काय फॉर्म होईल, सॉलिड अँगल फॉर्म होईल. तसंच एका सर्कलमध्ये मी सेंटरपासून 2 लाईन काढले सरफेसवर, तर ते काय कवर करतात, अँगल कवर करतात. तो अँगल कुठला असतो, 2D अँगल असतो. हां, पण एखादा स्पियर असेल तर त्या स्पियरमधनं मी काय करतो, एखादा पार्ट काय करू शकतो, मी तो कट करू शकतो है ना. एखादा पार्ट मी तो कट करू शकतो. असा तो जो काय पार्ट तयार होईल ना कट केल्यामुळे, जो काय पार्ट मी हा कट केल्यावर तयार होईल असा सेंटरपासून, तो पार्ट जो काही बाहेर काढला, तर हा जो काही अँगल कवर्ड आहे, दॅट विल बी अँगल, दॅट 3 डायमेन्शनल अँगल. ओके, दॅट 3 डायमेन्शनल अँगल दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, स्टेरेडियन. हा जो 3 डायमेन्शनल अँगल तयार होईल दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, स्टेरेडियन. ठीक आहे. असं त्या सर्कलमध्ये जो काही अँगल तयार होईल ना, इज कॉल्ड एज सॉलिड अँगल. जो काही अँगल तयार होईल त्याला सॉलिड अँगल म्हणतो. तसाच एका प्लेनमध्ये 2 डायमेन्शन असतात, एक्स आणि वाय, इथे जो काही अँगल तयार होतो त्याला म्हणतात सिम्पल अँगल, 2D अँगल. पण एका 3 डायमेन्शनमध्ये जेव्हा आपण त्याला हाईट पण देतो, हा प्लेन आहे, त्याला हाईट दिली, तर मग हा सर्कल स्पियरचा पार्ट झाला. तर हा जे सेंटरपासून मी सरफेसवरून काही पॉईंट पॅच घेतला आणि त्या सगळ्या पॅचेसच्या एंडला मी सर्कलच्या सेंटरला कन्वर्ट केलं. सो दे एनक्लोज an angle, 3-dimensional angle from the center. That enclosing angle is called as a solid angle. And it's called as solid because it is covering a solid substance. Solid substance associated आहे, which is called 3 dimensions. तर त्याला स्टेरेडियन मध्ये मेजर करतो. जशी सर्कलला मॅक्झिमम कम्प्लीट जास्ती अँगल असते तर 2 पाय, ह्याला आपण 4 पायशी डिनोट करतो. त्यामुळे 2 पाय इंटू लेंथ इज 2 पाय आर, त्यामुळे 4 पाय इंटू एरिया इज 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरियाचं प्रोजेक्शन काय असतो, 4 पाय आर स्क्वेअर अपॉन एरिया. काय एरिया कशाने डिनोट करतो आपण, आर स्क्वेअरने ना. 4 पाय आर स्क्वेअर एरिया अपॉन आर स्क्वेअर इज 4 पाय, तो तुमचा सॉलिड अँगल. पेरिमीटर कशाने डिनोट करतो, 2 पाय आर. आपण तो एकदाच प्रोजेक्शन घेतलं त्यामुळे आर ने डिवाइड करतो, 2 पाय आर अपॉन आर इज 2 पाय, त्याचा मॅक्झिमम अँगल झाला. ठीक आहे. प्रोजेक्शन आपण करताना त्याच्या एक पावर कमी जातो, त्यामुळे 2 पायरचा एक पावर कमी केला आरचा, तर 2 पायर झाला. 3 डायमेन्शनलचं 3 डायमेन्शनल आहे, त्याचे एक पावर कमी केला तर यू हॅव टू डिवाइड इट बाय वॉट,
4 पाय आर क्यूब 3 डायमेन्शन असतात. त्याचा एक पाथ कमी केलं म्हणजे आर स्क्वेअर जातं. आर स्क्वेअरने डिवाइड केलं की त्याला 4 पाय आन्सर येतो. सो ह्याचं सॉलिड अँगलची मॅक्झिमम क्वांटिटी असते 4 पाय. 2 पाय इथे असतो 4 पाय मॅक्झिमम. ठीक आहे. SR ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 4 पाय. इथे रेडियनची मॅक्झिमम किती आहे व्हॅल्यू 2 पाय. क्लिअर आहे. दिस इज वन इंटरेस्टिंग